त्यांनी ट्रेनचे 1000 पेक्षा जास्त डबे समुद्रात फेकून दिले। आता कोणीही म्हणेल की हे सरळ सरळ प्रदूषण करणं झालं, पण ते करणं गरजेचंच होतं। असं केलं नसतं ना तर पण हे डबे समुद्रात टाकल्यानंतर काही वर्षात असं काही घडलं ज्याच्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता। असं काय होतं की त्यांना त्या ट्रेन समुद्रात फेकून द्याव्या लागल्या आणि मग त्यानंतर नेमकं काय घडलं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ही गोष्ट आहे 2000 सालच्या सुरुवातीची। न्यूयॉर्कच्या रुळांवर 50 वर्षांपासून धावणाऱ्या रेडबर्ड नावाच्या आयकॉनिक लाल रंगाच्या मेट्रो ट्रेन्स आता म्हाताऱ्या झाल्या होत्या। त्यांच्या जागी नवीन मॉडेल येणार होते। आता प्रश्न असा होता की मग या 1300 जुन्या डब्यांचं नेमकं करायचं काय? अशा गाड्या भंगारात विकल्या जाऊ शकत होत्या, पण या रेडबर्ड्स मध्ये एक भयंकर प्रॉब्लेम होता, तो म्हणजे अस्बेस्टॉस। एक असं घातक मटेरियल जे श्वासावाटे शरीरात गेलं तर कॅन्सर सारखे भयानक आजार होऊ शकतात। त्यामुळे या गाड्या तोडून त्याला भंगारात विकणं अशक्य आणि धोकादायकच होतं। शिवाय त्याचा खर्च 317 कोटी इतका येणार होता, म्हणजे भंगार देण्यासाठी पण इतका खर्च। तेव्हा अमेरिकेच्या MTA म्हणजेच तिकडच्या सेंट्रल रेल्वेच्या संचालक मायकल झाकाया यांना एक आयडिया आली। ती म्हणजे या ट्रेन साफ करण्याऐवजी डायरेक्ट समुद्रात फेकून देऊया। आता सगळ्यांना वाटलं की हे सरळ सरळ प्रदूषण आहे। अस्बेस्टॉसमुळे जर माणसांना धोका आहे तर तो प्राण्यांना सुद्धा असेलच, यामुळे आणखी भयंकर परिणाम होतील असंच सगळ्यांना वाटत होतं। पण मायकल झाकाया यांनी दिलेली आयडियाची कल्पना द्यायची म्हणून दिली नव्हती, त्याच्या मागे बराच विचार केला होता, पण तो त्यावेळेस कोणालाच कळत नव्हता, म्हणून विरोध होतच होता। शेवटी त्या ट्रेन मधून ग्रीस, प्लास्टिक आणि काचा काढून टाकल्या गेल्या आणि 2001 साली न्यू जर्सी आणि डेलावेअरच्या किनाऱ्यापासून लांब, जिथे समुद्राचा तळ फक्त सपाट वाळूचा होता, तिथे हे डबे एकामागून एक समुद्रात टाकले गेले। 80 ते 130 फूट खोलात 1000 ट्रेनचे डबे अस्ताव्यस्त पडलेले होते। सुरुवातीला ज्यांनी ते पाहिलं त्यांना ते एखाद्या भयान जागेसारखं वाटत होतं, पण या डब्यांमुळे काहीच महिन्यात एक वेगळीच जादू सुरू झाली। या ट्रेनच्या डब्यांमुळे काय झालं की समुद्राच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला, ज्यामुळे खालचं पोषक पाणी वर आलं। यामुळे काय झालं, छोटे छोटे मासे तिथे जमा झाले। बघता बघता तिथल्या अन्नाचं प्रमाण 400 पटीने वाढलं। डब्यांच्या खिडक्या आणि दारांमधून छोटे मासे आत जाऊ शकत होते, ज्यामुळे मोठ्या शिकाऱ्यांपासून त्यांचं रक्षण झालं। फक्त एका वर्षात तिथे ब्लॅक सी बास आणि ट्रिगर फिश सारख्या माशांनी आपली घरं थाटली। त्यांच्या मागे मागे डॉल्फिन सुद्धा येऊ लागले। मायकल झाकाया यांच्या टीमने हा विचार आधीच केला होता। समुद्रात अशा काही जागा असतात जिथे माशांना आणि समुद्री जीवांना राहायला जागा नसते। त्यांची जी नैसर्गिक घरं असतात ती हळूहळू नष्ट होत होती। मायकलचा असा प्लॅन होता की या ट्रेन माशांसाठी एका घरासारखं काम करतील, आणि तसंच झालं। समुद्रात काही वर्षात त्या ट्रेनच्या डब्यांमध्ये लाखो मासे राहू लागले। आता तर या ट्रेन ओळखता सुद्धा येत नाहीये, कारण त्यांच्यावर समुद्री वनस्पतींची चादर पसरली। आज ही जागा डायव्हर्ससाठी एक स्वर्ग बनली। पण हा प्रयोग सक्सेसफुल झाला म्हणून अमेरिकेने ब्राईट लायन नावाच्या दुसऱ्या प्रकारच्या गाड्या सुद्धा पाण्यात टाकल्या। त्या स्टेनलेस स्टीलच्या होत्या, म्हणून वाटलं होतं की त्या जास्त काळ टिकतील, पण झालं उलटच। या गाड्यांचे पत्रे लाटांच्या धक्क्याने केळ्याच्या सालीसारखे सोलवडले गेले आणि काहीच महिन्यात त्यांचं अस्तित्व संपलं। पण त्याच्या आधीचा प्रयोग मात्र सक्सेसफुल ठरला। माणसाचा हा कचरा निसर्गासाठी वरदान ठरला। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।